सोसायटीची कमिटी मेंबर आहे, तो पण कमिटी मेंबर आहे, पण कमिटीमध्ये तो नेहमी भांडतच असतो आणि पूर्ण सोसायटीत त्याचं भांडण आहे. त्याची बायको तर दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या एका बाईच्या प्रायव्हेट पार्टवर तिने लाथ मारली आहे. ती बाई आता जिवंत नाहीये, तिला घरात घुसून खूप मारलं तिने. आणि आता आमच्या बिल्डिंग मध्ये नखरे, गाडीत लाल दिवा लावतो आणि फिरतो आणि सांगतो मी मोठा अधिकारी आहे, मला कुणी काही करणार नाही, माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे आणि मी कुणाचाही खून करून ताबडतोब बाहेर येऊ शकतो, इतकी माझी पहुंच आहे. असं आमची सोसायटी अजमेरा हाईट्स, योगीधाम. काल प्रकार झाला, आधी भांडणं झाली, धूपवरनं काहीतरी भांडणं झाली शेजाऱ्यांची, पण त्या बाजूचे देशमुख आले आणि त्यांनी ती भांडणं सोडवली. भांडणं म्हणजे अतिशय शिव्या त्या बाईने घाण दिल्या आणि ते झाल्यानंतर भांडणं मिटली आणि थोड्या वेळाने त्याने 9:30ला गुंड बोलावले. ते 15 ते 20 मुलं होती. त्यांनी रॉड आणले होते आणि यांना देशमुखला बेल वाजवून बाहेर बोलावलं. तो बेचारा एकटा मुलगा पहिला बाहेर आला, त्याला डोक्यात रॉड टाकला. त्याला आता 12 ते 15 टाके पडले. तो सायन हॉस्पिटलला आहे. रुक्मिणीबाईला गेला, तिथून त्यांना कलव्याला पाठवलं. कलव्यावरून ते सायन हॉस्पिटलला गेले, कारण सिरियस इंजुरी आहे. तसंच गुन्हा दाखल करायला काल आलो होतो, पण आमचा गुन्हा न घेता आम्हाला सर्वांना ओरडून परत पाठवलं. पण त्याला मात्र 2 तास बसून शुक्लाला VIP ट्रीटमेंट मिळाली त्याला. तर त्याला त्या देशमुखला एकट्यालाच मारलं नाहीये, हे 5-6 मुलांना मारलंय आमच्या माळ्यावरच्या. एकाला तर चालता पण येत नाहीये याला. आणि त्या एक मॅडमचा याच्या आईचा गळा दाबला आणि ते गळा दाबून रॉड मारला इथे. पोलीस काय बोलले तुम्हाला? पोलीस रात्री आम्हाला म्हटले की देशमुखला तुम्ही सर्व जा आणि देशमुख येईल. तो हॉस्पिटलमधनं लेट आल्यानंतर त्याचं घेतलं, ते लिहिले, सर्व काय काय झालं ते लिहिलं. पण नंतर त्याला तो कागद न देता दुसरा कागद दिला आणि त्या दुसऱ्या कागदावर फक्त इतकं लिहिलंय की आम्हाला मारहाण झाली, बस याच्यावर सही करा. पण त्याने काय केली नाही, तो कागद घेतला नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? मारहाण करणारे बाहेरचे मुलं, गुंड मुलं बोलवली होती आणि याने पण सायकल फेकली, रिव्हॉल्वर, अखिलेश शुक्ला म्हणून, आणि त्याने मारळवरनं मुलं बोलवली होती. आणि पिस्तूलचं माझ्याकडे लायसन आहे, असं करून पिस्तूल पण काढत होता, ते याच्यात दिसतंय. आमच्या इथे काल 9:30-10च्या दरम्यान एक अतिशय भयंकर प्रकार झाला. आमच्या इथे अखिलेश शुक्ला म्हणून एक व्यक्ती राहतात, जे मंत्रालयामध्ये ऑफिसर आहेत असं सांगतात. MTDC मध्ये अकाउंट ऑफिसर्स वगैरे आहेत असं, म्हणजे एक्झॅक्टली मला त्यांची पोझिशन माहीत नाही. परंतु ते लाल दिव्याची गाडी घेऊन पण सुद्धा इथे येतात आणि बऱ्यापैकी त्यांचा रौब ते गाजवतात. या आधी सुद्धा त्यांनी त्या 1 नंबर जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना तसा त्रास त्यांनी दिलेला आहे. त्याच्या काही त्यांनी घराच्या बाहेर जे काही एक्सटेन्शन केल्यावर त्याच्यावरती सुद्धा सोसायटीमध्ये वाद होता आणि त्या वादाचा वाद 3-4 महिन्यापासून होता. रजिस्ट्रारकडे कंप्लेंट केली गेली होती, पण तरीसुद्धा त्याच्यावरती फारशी काही कारवाई झाली नसेल किंवा केली गेली नाही. आता कालच्या प्रकारामध्ये 9-9:30च्या सुमारामध्ये काहीतरी धूप लावला गेला आणि त्या शेजारच्या बाई ज्या वृद्ध आहेत त्यांना तो त्रास झाला. तर त्यांनी सांगितलं बाबा हे तुम्ही घरात ठेवा किंवा हे करा. त्यांनी ते ऐकलं नाही, उलट उत्तरं देऊन तर पुढे ते थोडंसं भांडण वाढलं. त्याच्यानंतर बाजूला देशमुख साहेब होते. देशमुखांनी त्यांना भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि शांत झाली. सगळं काय झाल्यानंतर 8-10 लोक त्यांनी बोलून आणले आणि त्याच्यानंतर घराची बेल वाजवून त्या व्यक्तीला, यांना अभिजित देशमुख याला बाहेर बोलवलं आणि बाहेर आल्यानंतर मारहाण सुरू झाली. मारहाण केल्यानंतर बाकीचे बाजूचे जेव्हा लोक आली त्या सुद्धा, इव्हन त्या वृद्ध बाईला सुद्धा मारहाण करण्यात आली. तर ही अगदी अक्षरशः मुजोरी आहे आणि आपल्या पोस्टचा गैरफायदा घ्यायचा काम त्यांनी केलं. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते व्यक्ती, म्हणजे ज्याला मार लागला त्याला जवळजवळ 10-12 टाके पडलेत आणि आता पहिल्यांदा त्यांना रुक्मिणी हॉस्पिटलला नेलं, तिथून मग पुढचे कलव्या हॉस्पिटल नेलं. कलव्याला CT स्कॅन आणि बाकी सगळं तपासणी झाल्यानंतर ही सिरियस इंजुरी आहे म्हणून त्यांना आता सायन हॉस्पिटलला ठेवलेलं आहे. अशा परिस्थितीत सुद्धा इथे आल्यानंतर आम्ही सोसायटीचे जवळजवळ 50 लोक इथे हजर होतो. पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती अजूनही कुठलाही FIR दाखल करण्याचा आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत होतो. 3 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की आता तुम्ही जा, आम्ही ते सगळी कारवाई बरोबर लिहितोय आणि हे करतोय.
आणि सकाळी 5:30ला त्या व्यक्तीला एक कागद दिला, त्याच्यावर सही करायला सांगितली. तर त्यांनी बघितलं तर ते उल्लेख त्याच्या ह्याच्याप्रमाणे नव्हता. म्हणजे रात्री एवढे तास होऊन सुद्धा FIR दाखल झाला नव्हता. आपल्या आमदार साहेबांनी, आणि खरं सांगायचं म्हणजे ही आधी तर त्यांनी जवळजवळ त्या मुलांना धुडकावूनच लावलं होतं. आम्ही जेव्हा इकडे आलो त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे थोडंसं त्यांची नरमाई आली आणि त्याच्यानंतर मला वाटतं आमदार साहेबांनी फोन केल्यानंतर थोडीशी जरा त्या इन्स्पेक्टर साहेब वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये थोडं बोलण्याचं जरा हे आलं. तोपर्यंत तर ते आम्हाला हाकलवायलाच तयार होते की तुम्ही खाली इथे थांबूच नका, सगळ्यांनी बाहेर जा. हा सगळा प्रकार म्हणजे सामान्य माणसाला जर तुम्ही म्हणजे प्रत्येक छोट्या गुन्ह्यासाठी सुद्धा जेव्हा तुमच्या समोर व्यक्ती हजर आहे की जो जखमी झालेला आहे, एवढी मोठी जखम झालेली आहे, रक्ताने तो बंबाळ झालेला आहे आणि समोर आरोपी तिकडे हजर आहे, तरी सुद्धा तुम्ही FIR नोंद करून घ्यायला तयार नाही. त्याच्यासाठी आमदारांना इंटरव्ह्यू करावं लागलं. आमदारांनी सांगितल्यानंतर पुढची कारवाई अजूनही झालेली नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.